नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक आणि सर्वांची आवडती अशी रेसिपी। ती म्हणजे हळदीच्या पानांमधील सुगंधी पातोळ्या। सुरुवातीला आपण पातोळ्यांचे गोड सारण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एक खोवलेला ओला नारळ आणि गूळ छान बारीक किसून घ्यायचे। आता या किसलेल्या गुळामध्ये खोवलेला ओला नारळ घालून हाताने व्यवस्थित एकजीव करून छान सारण तयार करून घ्यायचे। यानंतर हळदीची पाने स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची। आता एका परातीत तांदळाचे पीठ घेऊन त्यात गरम पाणी घालून मऊसूत उकड काढून पीठ छान मळून घ्यायचे। तयार पिठाचा छोटा गोळा घेऊन हाताला थोडे पाणी लावून हळदीच्या पानावर मध्यभागी हलक्या हाताने पातळ पसरवून घ्यायचा। त्यावर आपण तयार केलेला ओला नारळ आणि गुळाचे सारण मध्यभागी ठेवून पान व्यवस्थित दुमडून बंद करून घ्यायचे। आता या सर्व पातोळ्या चाळणी ठेवून मंद आचेवर 10 ते 12 मिनिटे छान वाफवून घ्यायच्या। गरमागरम आणि सुवासिक अशा हळदीच्या पानांमधील पातोळ्या खाण्यासाठी एकदम तयार आहेत। पातोळ्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।